आंबेडकरी चळवळीतील आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना प्रथमतः अभिवादन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर विशेषतः बाबासाहेब हयात असताना बॅरिस्टर होऊन आल्यानंतर त्यांनी जे चळवळीला योगदान दिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे त्या सगळ्यांच्या याच्यात एक बघितलं तर बॅरिस्टर राजाभाऊ यांचं योगदान हे फार मोठं आहे. रिपब्लिकन चळवळीची परंपरा, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांच्या महान प्रेरणेनं त्यांनी केलेलं आहे. ते राज्यसभेचे खासदार होते, लोकसभेतही निवडून आले होते आणि उपसभापती होते संसदेमध्ये आणि त्यांनी अनेक प्रश्नावर उदाहरणार्थ भूमिगराचा सत्याग्रह असो, बहुजनांच्या सवलतीसाठी यासाठी प्रचंड लढे दिलेले आहेत आणि रिपब्लिकन चळवळीला एक स्वतंत्र बाण्याने, आंबेडकरी विचाराने आणि स्वाभिमानाने उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तरुण पिढीपुढे त्यांचा आदर्श घेऊन ही चळवळ पुन्हा एकदा त्यांच्या शताब्दीच्या निमित्ताने स्वाभिमानाने आंबेडकरी बाण्याने उभी राहावी आणि भारताच्या राजकारणामध्ये जे सध्या जे वातावरण चाललेलं आहे धर्मांध प्रवृत्तीचं ते कुठेतरी बदलून जावं यासाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं स्मरण म्हणजे या अर्थाने एक लढाऊ, तेजस्वी आणि प्रखर आंबेडकरी बाण्याचा नेता होता. त्याचा आदर्श या निमित्ताने घ्यावा असं मला वाटतं आणि तीच खरी राजाभाऊंना अभिवादनाचं हे ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याबद्दलची जी सर्वसामान्य लोकांना त्या आंबेडकरी चळवळीतली असो किंवा अन्य कुठल्या चळवळीतली त्यांना माहीत नसलेली अशी एखादी गोष्ट सांगा की जी जनप्रवाह बरोबर ती त्यांच्या अंतःकरणामध्ये खरं म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर ज्या काही मोजक्या लोकांनी चळवळ पुढे नेली त्यामध्ये प्रमुख नेत्यांपैकी राजाभाऊ खोब्रागडे यांचं देखील नाव घ्यावं लागेल. वैशिष्ट्य असं आहे की ते घरचे अत्यंत श्रीमंत होते. तर मग अशी वक्त्यांनी पण सांगितलं की ते त्यांचा जन्म झाला, त्यांचं जन्माचं नाव होतं शंकर. हे फार कमी लोकांना माहीत असेल. शंकर नाव त्यांचं होतं, पण राजाभाऊ लाडाने नाव बोलण्याने तेच कायम झालं बॅरिस्टर खोब्रागडेंचं. त्यातनं हेतू असा आहे तिच्यामध्ये की गर्भ श्रीमंत असून की ते जन्म झाला त्यावेळी त्यांना चांदीच्या टोपलीतनं त्यांना ठेवलं होतं. म्हणजे एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती सोन्याच्या ह्याच्यातनं. पण एवढी श्रीमंती असून देखील त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ते बॅरिस्टर झाले, शिकले, ग्रॅज्युएट झाले, शिकले, राजकारणात आले, आमदार झाले, अनेक त्यांनी कामं. पण आंबेडकरी बाणा जो असतो की आंबेडकरी चळवळ जे आहे त्याची त्यांनी नाळ कधीही तोडली नाही. ते एवढं गर्भश्रीमंत त्यांना काहीच कारण नव्हतं समाजसेवेत, समाजाचं समाजकारण करण्याचं. त्या इशारामध्ये जगू शकले असते. पण असं असून देखील त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, श्रीमंती असूनसुद्धा त्यांनी समाजासाठी जे योगदान दिलं, जी सामाजिक बांधिलकी त्यांनी मानली ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आंबेडकरी चळवळीची निष्ठा त्यांनी पाळली. आणि जे बाबासाहेबांना प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जे अपेक्षित होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जी लोह्याशी त्यांचं बोलणं झालं होतं, तो जो त्यांचा हेतू होता की प्रभावी विरोधी पक्ष असावा. त्यामुळे ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की सत्ताधारी पक्षासोबत जायचं की विरोधी पक्षात राहायचं, त्यावेळी दादासाहेब गायकवाडनी हा निर्णय घेतला यशवंतराव चव्हाणांच्या युतीतनं आणि ते त्या बाजूला गेले. परंतु त्याच दिवशी बॅरिस्टर खोब्रागडेंनी 23 सप्टेंबर 1970 या दिवशी त्यांनी स्वतंत्रपणे परांजपे हॉलला सभा घेतली, परांजपे मैदानावर, पटवर्धन मैदानावर. आणि त्या ठिकाणी त्यांनी पण त्यांच्यासोबत अत्यंत दिग्गज नेते होते, भैयासाहेब होते, दत्ता कट्टी होते, ऐश्वरीदेवी होते, ईश्वरीबाई होते, अनेक. तर ती जी बाबासाहेबांची भूमिका होती विरोधी पक्ष प्रभावी असावा ती नेटाने बॅरिस्टर साहेबांनी नेली. आणि त्यांनी तितकंच नाही केली, स्वतः शिक्षण संस्था निर्माण केल्या, वर्तमानपत्र काढलं, अनेक देशांना भेटी दिल्या,
बौद्ध परिषदेमध्ये ते गेले. त्याच्यानंतर त्यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष असताना सुद्धा बरीच कामं केली आहेत, जी म्हणजे त्यात बौद्धांचे प्रश्न असतील, बौद्धांच्या सवलती असतील, भूमिहीनांचा लढा असेल, त्यांनी असे अनेक लढे दिले. तर असा अष्टपैलू नेता म्हणजे ज्याने बाबासाहेबांचे जे काही म्हणजे मार्ग होते किंवा जे काही म्हणजे कार्य होती ती आपल्या परीनं आपल्या शक्तीनुसार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि आज त्यांची शताब्दी आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांचा 25 तारखेला जन्म झाला आहे आणि साल देखील 25 होतं आणि आज 2025 आहे. आज त्यांची शताब्दी आहे. म्हणजे या 25च्या आकड्याशी कुठेतरी त्यांचा सारखा संबंध आलेला आहे. तर आज या शताब्दीनिमित्त तरुण पिढीने की एवढी संपत्ती सुबत्ता असताना देखील समाजाला वाहून घेतलं, तसं प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. परंतु तरुण पिढीने कमीत कमी बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते पुढे नेण्याचा आणि यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची आज गरज आहे आणि ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं शताब्दीनिमित्तानं. धन्यवाद. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी स्वतःपासून प्रामाणिकपणाची जी कास धरली ती कार्यकर्त्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल काही महत्त्वाच्या आठवणी असतील तर एखादी आठवण शेअर करा. हे बॅरिस्टर साहेब हे ना गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते. आता सुरवाडे साहेबांनी सांगितलं त्यांच्या कुटुंबाचे जंगलाचे ठेके होते, फळांचे व्यापार होते, खाणी होत्या, अतिशय गर्भश्रीमंत कुटुंब. खरं तर त्यांना चळवळीत येण्यासारखी काय आवश्यकता नव्हती, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांची भेट घेऊन तुम्ही चळवळीत या, चळवळीला मदत करा, चळवळीत सक्रिय व्हा म्हणून त्यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं आणि बाबासाहेबांच्या शब्दाप्रमाणे ते चळवळीत सक्रिय झाले, चळवळीला मदत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे वडील 1937 साली आमदार होते. बॅरिस्टर साहेब 18 वर्ष खासदार होते राज्यसभेत, उपसभापती होते 69 ते 72पर्यंत, बरोबर. त्यांचे भाऊ ते गेल्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ त्यांच्या पाठचे श्यामबाबू लंडनला डिपार्टमेंटल स्टोअर विकून इथं आले. त्यांचे पाठचे बांधू ते वारल्यानंतर 3-3 वर्षाच्या गॅपनी 3ही भाऊ वारले. गिरीश साहेब इथं आले. गिरीश साहेबांचा आमचा संपर्क आला. त्यावेळेस गिरीश साहेब असं आम्हाला म्हणाले का ह्या गिरीश खोब्रागडेला विकत घेणारी नोट ह्या भारताच्या रिझर्व्ह बँकेत छापली गेलेली नाही. हा जो वारसा आहे त्यागाचा, प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा, हे बाबासाहेबांच्या चळवळीवर असलेली निष्ठा आहे, हा त्याग आहे, हा प्रामाणिकपणा आहे. आणि तेच काम शेंडे साहेबांनी केलं. उपेंद्र शेंडे साहेब नामंतरवीर जे आमचे नेते होते आणि तो सगळा त्याग पाहून आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आजपर्यंत आहोत. आणि मला असं वाटतं चळवळीला आज त्यागाची गरज आहे. जगामध्ये जे काही चाललं ते जर पाहिलं तर आपली दिशा चुकते की काय. सगळेजण उठतात आणि पाठिंब्याची राजकारण करतात. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. सगळ्या राजकीय नेत्यांची पोरच आता प्रस्थापित व्हायला लागलेली आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला पुढे यायला पाहिजे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. हीच बॅरिस्टर साहेबांना भावपूर्ण आदरांजली ठरेल. धन्यवाद.